Yes. Hello, everyone. Warm welcome to you all. Thanks so much, everybody, for having this fantastic presence here. We are just about to begin the well spoken English masterclass. How do you do, everyone? Hmm. Yes. Great. That is really beautiful. Thank you, everyone. Thank you so much for being here. Thank you so much for this beautiful and wonderful presence ever. We are just gonna begin for the live spoken English masterclass. So let us proceed ahead. पुढे जाऊया. In today's class, आजच्या क्लासमध्ये we are going to learn something very special, which is the concept we have to learn today. Please pay attention. एक फॉर्म्युला देणार आहे मी तुमच्या समोर. आय एम गोइंग टू गिव्ह यू अ फॉर्म्युला इन फ्रंट ऑफ यू ऑल. Using that formula, तो formula use करून, we are gonna create so many different sentences and make them in English. So let's have a look. How can we make? So here is the formula in front of you all, which is called as subject plus am is are plus able to. Subject plus am is are plus able to plus V1 plus object plus adverb. This is the formula. What is the formula? Subject plus am is are plus able to plus V1 plus object plus adverb. This is the formula. Can you please read once? एकदा वाचणार तुम्ही हा फॉर्म्युला because you need to remind it. Please read. Hmm. Yes, done. Okay. So in this formula, after reading this formula, you must be getting some questions. इथे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. सो दिस इज द ऍक्च्युअल फॉर्म्युला. अशा प्रकारे इंग्रजीच्या कुठल्याही सेंटेन्सची रचना केलेली असते, स्ट्रक्चर केलेलं असतं. So this is the very first one. What is that? Subject. Yes, yes stands for subject. Subject म्हणजे वाक्यातला कर्ता. This is actual grammatical formula. Yes stands for subject. Subject म्हणजे वाक्यातला कर्ता जे तुमच्या वाक्यामध्ये असतं. I, he, she, we, you, they. These are the subjects in your sentence. They are also called as doer, karta, karnara, kriya karnara. Then comes am is the. This is the helping verb of to be present tense. Then comes able to. Obviously, you know very well able to. Able to म्हणजे you have listened ability. ability म्हणजे क्षमता. So able to एखाद्या काहीतरी गोष्टीमध्ये त्याची क्षमता असणे किंवा समर्थ असणे. It is called as able to. Then comes V1. What is V1? V1 is called as main verb. वाक्यामध्ये जी मुख्य क्रिया होत असते, क्रिया. Verb stands for क्रिया. जाणे, येणे, खाणे, पिणे, हसणे, रडणे, खेळणे. These are the actions. Then comes object. Object is what? Object is called as in Marathi कर्म, but object is something की करता क्रिया ज्याच्यावर करतो ते ऑब्जेक्ट असतं. करता एखादी क्रिया करतो तर तो कशावर करतो ते ऑब्जेक्ट असतं. देन कम्स ऍडवर्ब. जी क्रिया करतो ती कधी करतो, कुठे करतो आणि कशी करतो याला बोलतात ऍडवर्ब. सो दिस इज द ऍक्च्युअल फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. आता ह्याचा ओव्हरऑल टोटल मिनिंग सुद्धा सांगते की ह्याचा एक्झॅक्टली काय अर्थ होतो. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग. जसं ऍम्बिसॅट तर ऑलरेडी आपण शिकलोय, फक्त त्याला पुढे अटॅच केलं एबल टू तर बिकम्स अ व्हेरी ब्युटिफुल क्रिएशन. हिअर आय विल गिव्ह यू द appropriate formula. करता पहा. करता काहीतरी करण्यास. करता काहीतरी करण्यास समर्थ आहे. ठीक आहे. काय आहे फॉर्म्युला? करता काहीतरी करण्यास समर्थ आहे. दिस सेंटेन्स
ओके डन. सो करता काहीतरी करण्यास समर्थ आहे, कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ आहे. दिस इज द फॉर्म्युला. नाउ युझिंग दिस फॉर्म्युला वी आर गोना मेक सो मेनी डिफरंट सेंटेन्सेस. हिअर इज अ व्हेरी सिम्पल सेंटेन्स. करता काहीतरी करण्यास समर्थ आहे म्हणजे काय, टू मी तिला चालवण्यास समर्थ आहे असं ऍक्च्युअली त्याचा अर्थ होतो. बोलताना असं नाही म्हणत की ती समर्थ आहे वगैरे एवढं नाही म्हणत, पण आपण बोलतो तिला येतं, येतं, तिला ते जमतं वगैरे बोलतो आपण आपल्या नॉर्मल मराठी मध्ये, इंग्लिशमध्ये ना. ओके, मग नाव लेट्स टेक सम सेंटेन्सेस. आपण आता काही मराठी सेंटेन्सेस घेऊ. विल मेक दोज सेंटेन्सेस इन इंग्लिश. Just a minute, yes, everyone, please wait a minute. येस. सो करता काहीतरी करण्यास समर्थ आहे, कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ आहे. ठीक आहे. नाव रिलेटेड टू इट वी आर गोइंग टू टेक सम सेंटेन्सेस अँड मेक देम इन इंग्लिश. सो हिअर वी गो. हाऊ कॅन एक्झॅक्टली वी मेक. बरं, मला म्हणायचंय मी काम पूर्ण करण्यास समर्थ आहे. ठीक आहे. दिस इज द लॉंग सेंटेन्स ऍक्च्युली. हे सेंटेन्स एकदम लॉंग आहे. दिस इज ऍक्च्युअली द व्हेरी लॉंग सेंटेन्स, बट स्टील वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स. मी काम पूर्ण करण्यास समर्थ आहे. कॅन यू प्लीज ट्राय फॉर द सेम. मी काम करण्यास समर्थ आहे. हे करायचं आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य. ठीक आहे. यू कॅन आन्सर इन द चॅट बॉक्स. खाली चॅट बटनवर, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करण्यासाठी स्टेप्स आहेत, ते नीट लक्षात घ्या. खाली चॅट बटनवर क्लिक करायचं, न्यू चॅटवर क्लिक करायचं, पल्लवी मॅम नावावर क्लिक करायचं, मेसेज करायचा. मी काम पूर्ण करण्यास समर्थ आहे. मी म्हणजेच काय, आय सोबत काय घ्यायचं, एम. समर्थ आहे म्हणजेच काय, एबल टू. आय एम एबल टू. मी काम पूर्ण करण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू. एवढं घेतलं बरोबर. मी म्हणजेच आय, पुढे एपिसोड मधून घेतलं एम, एबल टू चं घेतलं एबल टू. आय एम एबल टू. काम पूर्ण करणे. इट इज कॉल्ड पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट द वर्क म्हणू शकतो, फिनिश द वर्क म्हणू शकतो. राईट. वी कॅन से कम्प्लीट द वर्क, वी कॅन से फिनिश द वर्क. इधर वी कॅन से कम्प्लीट द वर्क और वी कॅन से व्हॉट, फिनिश द वर्क. अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय, तो हा धडा समजून घेण्यास, तो हा धडा समजून घेण्यास समर्थ आहे. ठीक आहे. दिस इज द सेंटेन्स वी आर गोइंग टू मेक इन इंग्लिश. तो हा धडा समजून घेण्यास समर्थ आहे. आता तुम्हाला दिसायला लॉंग सेंटेन्स दिसतंय, पण ते तेवढं लॉंग किंवा तेवढं अवघड नाहीये. दॅट इज व्हेरी इझी. तो हा धडा समजून घेण्यास समर्थ आहे. एक एक गोष्टी क्लिअर करत जायचं. व्हॉट यू हॅव टू डू इन द बिगिनिंग. सगळ्यात आधी हे सब्जेक्ट घ्यायचं. व्हॉट इज द सब्जेक्ट. तो म्हणजेच काय, ही. ही सोबत ऍबिसर पैकी आपण काय घ्यायचं, हा फॉर्म्युला दिलाय ना, हा फॉर्म्युला फॉलो करायचा. जस्ट फॉलो दिस फॉर्म्युला अँड यू विल बी डन. मग ही घेतलं, ऍबिसर पैकी घ्यायचं इज.
ही इज. पुढे काय? एबल टू घेऊन टाका. ही इज एबल टू. ओके. काय घ्यायचं आता पुढे? व्हर्ब घ्यायचं. व्हर्ब म्हणजे काय? क्रिया. काय क्रिया आहे? हा धडा समजून घेण्याचं. समजून घेणे ही क्रिया आहे. धडा क्रिया आहे का? हे हा शब्द क्रिया आहे का? नाही. व्हॉट इज द ऍक्शन? समजून घेणे. समजून घेणेला ही इज एबल टू. समजून घेणेला इंग्लिश मध्ये बोलतात अंडरस्टँड. समजून घेणे म्हणजे काय? अंडरस्टँड. ही इज एबल टू अंडरस्टँड. काय समजून घेण्यास समर्थ आहे? ही इज एबल टू अंडरस्टँड हा धडा. याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो दिस लेसन. He is able to understand this lesson. पहा, इतकं मोठं सेंटेन्स आहे, बट सिरियसली सिम्पली आपण ते इंग्लिश मध्ये सहज करू शकतो. सो वाक्याच्या साईजवर नाही ठरत की वाक्य किती अवघड आहे. कधी कधी शॉर्ट सेंटेन्स पण खूप अवघड असतं आणि मोस्टली मोठे मोठे सेंटेन्सेस पण खूप सोपे असतात. अजून एक सेंटेन्स घेऊ. आता इथे आय वॉन्ट टू से किती आता तुला मदत करण्यास समर्थ आहे. ती आता तुला मदत करण्यास समर्थ आहे. करा वाक्य इंग्रजीमध्ये. हाऊ एक्झॅक्टली कॅन वी मेक द सेंटेन्स? ती आता तुला मदत करण्यास समर्थ आहे. ती समर्थ आहे. ती म्हणजेच काय? शी. सोबत काय घ्यायचं? इज. शी इज समर्थ आहे म्हणजेच काय? एबल टू. शी इज एबल टू. समर्थ असलेला एबल टू बोलतात. तिला इंग्लिश मध्ये घेतलं शी. पुढे काय? समर्थ म्हणजेच काय घेतलं? इज. ती आता तुला मदत करण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू. मदत करणे. मदत करणे म्हणजे हेल्प. तुला आता काही दोन गोष्टी आहेत की मदत करण्यास समर्थ. मदत करणे हे वर्ब आहे. घेतला मदत करणे म्हणजे हेल्प. तर कोणाला? तुला. शी इज एबल टू हेल्प यू. ती तुला मदत करण्यास. असं एक 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 घेत जायचं म्हणजे लोड नाही येत. शी इज एबल टू हेल्प यू. आता. आता म्हणजे काय? नाव. शी इज एबल टू हेल्प यू नाव. This is how we can actually make sentence. Getting it properly? अजून एक सेंटेन्स घेऊ आपण. तू 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 ऑफिस सांभाळण्यास. तू ऑफिस सांभाळण्यास समर्थ आहे. तू ऑफिस सांभाळण्यास समर्थ आहे. करा बरं इंग्रजीमध्ये. तू ऑफिस सांभाळण्यास समर्थ आहे. हा. तर आता एकदम सिंपल आहे. तू ऑफिस सांभाळण्यास समर्थ आहे. एक स्टेप बाय स्टेप बनवू आपण. सगळ्यात आधी काय शब्द आहे? तू. तू म्हणजेच काय घ्यायचं? यू. फॉर्म्युला पाहिजे. सब्जेक्ट पहिला शब्द घेतला. डन. त्याच्या पुढे काय आलेलं? एम इज आर. आता घ्यायचं आर. यू आर. यू आर. बरं. समर्थ आहे. शेवटी जायचं. समर्थ आहे. समर्थ असणे म्हणजेच काय? एबल टू. यू आर एबल. एवढे असंच काय अर्थ होतो माहिती का? यू आर एबल म्हणजे तू समर्थ आहेस. यू आर एबल टू. तू समर्थ आहेस. काय करण्यासाठी? त्यासाठी टू लावलेलं आहे पुढं. यू आर एबल टू. कशासाठी समर्थ आहेस? ऑफिस सांभाळण्यासाठी. सो सांभाळण्यासाठी आपण काय शब्द युज करू शकतो? यू आर एबल टू. कॅन वी से मॅनेज? आपण मॅनेज म्हणू शकतो. कारण मॅनेज म्हणजे सांभाळणे. जसं आय विल मॅनेज. मी सांभाळून घेईल. तसं मॅनेज बोलतात सांभाळणेला. यू आर एबल टू मॅनेज ऑफिस. हाऊ कॅन यू मेक? यू आर एबल टू मॅनेज ऑफिस. तो ऑफिस सांभाळण्यास समर्थ आहे. गेटिंग इट प्रॉपरली. बरं अजून एक घेऊ आपण. माझा भाऊ. जस्ट माझा भाऊ ही समस्या. माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो. माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो. करा इंग्रजीमध्ये. प्लीज ट्राय. माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो.
Yes, please try. ओके, डन. ब्युटिफुल. आलं का लक्षात? दिस इज हाऊ वी कॅन मेक. एकदम सिम्पल आहे. कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ आहे. पहा, माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो. माझा भाऊ म्हणजेच काय? माय ब्रदर. ओके, घेतलं. माय ब्रदर सोबत घ्यायचं इज पुढे. माय ब्रदर इज एबल टू. माय ब्रदर इज एबल टू ही समस्या सोडवू शकतो. तर सोडवणे काय म्हणतो आपण? सॉल्व. ही समस्या, माय ब्रदर इज एबल टू सॉल्व this problem. My brother is able to solve this problem. माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो. सगळ्यांना समजलं का? वाचा बरं एकदा. Got it? Please read. डन. नाउ एव्हरीवन सी. जस्ट नाउ मी तुम्हाला आपल्या ग्रुप वरती ह्याच्यावरती आता काही सेंटेन्सेस पाठवलेत. मला आता लगेच नोटबुक मध्ये तुम्ही करून दाखवणार आहात. राईट नाउ. लगेच व्हॉट्सअप ग्रुप ओपन करा. मी व्हॉट्सअप ग्रुप वरती तुम्हाला काही मराठी सेंटेन्सेस पाठवलेले आहेत. लगेच ट्रान्सलेट करा. मी तुम्हाला लगेच आन्सर सांगेल. प्लीज करेक्ट. मग मी तुम्हाला ह्याच्यावरती कशी प्रॅक्टिस आपल्याला करायची ते सुद्धा सांगते. एकदा सेंटेन्स बनवायची प्रॅक्टिस करा. वहीमध्ये लिहा. मी आन्सर सांगेल. आपण लगेच करेक्ट करू. ओपन द व्हॉट्सअप ग्रुप. मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सेंटेन्स पाठवले. चेक करा. चला स्टार्ट. लवकर वहीमध्ये करायचं. मराठी वाक्य लिहायचं आणि त्याच्या खाली इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं. राईट नाव. लगेच करा.
झालं का सगळ्यांचं? आर यू एव्हरीबडी डन? सगळे आन्सर झाले सगळ्यांचे लिहून? प्लीज मेक. येस, झालं सगळ्यांचं? आर यू डन एव्हरीवन विथ दॅट? सगळे सेंटेन्स इंग्लिश मध्ये केले? झालं सगळं लिहून? इंग्लिश लिहिलं असतं डायरेक्टली तरी पण चाललं असतं, मराठीला स्पेस सोडली आणि इंग्लिश लिहिलं तरी पण चालेल. नंतर तुम्ही मराठी लिहू शकता, मी पाठवून ठेवलंय. यू हॅव नाही करायचं, यू आर एबल टू ओपन. यू हॅव काय बरं घ्यायचं? आपल्याला हॅवच नाही घ्यायचंय कुठे, सगळीकडे आम्ही यूज करायचं. म्हणूनच दिलं मी प्रॅक्टिस सेंटेन्सेस. इथे सोपं वाटतं, थोडं करणार ना तर लक्षात येणार गोष्टी आणि लगेच मी करेक्शन पण करून देईन तुम्हाला. सो काही मिस्टेक होणार नाही, राहणार नाही नोटबुक मध्ये काही चुकीचं. प्लीज चेक करा. राहिलंय का? प्लीज मेक ऍटलिस्ट इंग्लिश करून ठेवा, मराठी राहू देत. ऍटलिस्ट इंग्लिश लिहा ज्यांचं राहिलंय, म्हणजे मी लगेच करेक्शन करून देते. कम्प्लिटेड? ओके, डन. आय विल लेट यू नो. कोणाचं राहिलं असेल तर थोडं जागा सोडा, इंग्लिश मधलं लिहून घ्या. सी, मी आज हे काम करण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू डू दिस वर्क टुडे. ती मुलांना मदत करण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू हेल्प किड्स, हेल्प चिल्ड्रन. तो वेळेत ऑफिसला पोहोचण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू रीच ऑफिस इन टाइम. वेळेत, इन टाइम किंवा ऑन टाइम पण चालतं. ऑन टाइम म्हणजे अगदीच वेळेवर, इन टाइम म्हणजे लाईक वेळेच्या थोडं आधी. तू ही फाईल उघडण्यास समर्थ आहेस. यू आर एबल टू ओपन दिस फाईल. ते परीक्षा पास होण्यास समर्थ आहेत. दे आर एबल टू पास द एक्झाम. माझा मित्र मला कॉल करण्यास समर्थ आहे. माय फ्रेंड इज एबल टू कॉल मी. माझी बहीण जेवण बनवण्यास समर्थ आहे. माय सिस्टर इज एबल टू, काय लिहिलं जेवण बनवणे? एबल टू प्रिपेअर फूड म्हणू शकता तुम्ही. इज एबल टू कुक एवढं लिहिलं तरी पण चालतं. शिक्षक हा विषय समजावून सांगण्यास समर्थ आहेत. टीचर इज एबल टू एक्सप्लेन धिस
सब्जेक्ट समजावून सांगणे म्हणजे एक्सप्लेन. सो टीचर इज एबल टू एक्सप्लेन धिस सब्जेक्ट. तो संगणक वापरण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू यूज द कॉम्प्युटर. ही इज एबल टू यूज द कॉम्प्युटर. आम्ही ग्राहकांना सेवा देण्यास समर्थ आहोत. काय लिहिलं तुम्ही इंग्लिश मध्ये हे वाक्य? कसं केलं इंग्रजीमध्ये? कॅन यू जस्ट टेल मी? आम्ही ग्राहकांना सेवा देण्यास समर्थ आहोत इन इंग्लिश. हाऊ डिड यू डू? वी आर एबल टू हेल्प कस्टमर. ओके. हा, तर सर्व्हिस आहे ना, सर्व्हिस तुम्हाला माहिती आहे ना, सर्व्हिस म्हणजे सेवा देणे. तर सर्व्हिसच वर्क फॉर्म असतं सर्व. वी आर एबल टू सर्व कस्टमर. व्हॉट कॅन यू से? वी आर एबल टू सर्व कस्टमर्स. सर्व कस्टमर. सर्व म्हणजे सेवा देणे. सर्व म्हणजे फक्त डिश मध्ये प्लेट मध्ये वाढणे असंच नाही. सर्वचा अर्थ होतो सेवा देणे. सो वी आर एबल टू सर्व कस्टमर्स. व्हॉट इज द नेक्स्ट वन? ती गाडी चालवण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू गाडी चालवणे ड्राईव्ह द कार. शी इज एबल टू ड्राईव्ह द कार. ओके. तू हे पैसे परत देण्यास समर्थ आहेस. तू हे पैसे परत देण्यास समर्थ आहेस. यू आर एबल टू गिव्ह. परत देणे रिटर्न म्हणायचं डायरेक्टली. देणे देणे म्हणजे गिव्ह बरोबर. परत देणे म्हणजे रिटर्न. सो यू आर एबल टू रिटर्न दिस मनी. ते कार्यक्रम आयोजित करण्यास समर्थ आहेत. कार्यक्रम आयोजित करणे, आयोजन करणे ह्याला बोलतात ऑर्गनाइज. यू कॅन से ऑर्गनाइज. सो दे आर एबल टू ऑर्गनाइज द प्रोग्राम. दे आर एबल टू. असं हळूहळू तुमचं व्होकॅब स्ट्रॉंग होईल. काय असतं, खूप माहिती असतं पण ते बाहेर नाही येत प्रॉपर, कारण तो युज मध्ये नसत. मग ह्याच्यामुळे काय होतं, थोडस बोलण्यातून जातं व्यवस्थित. मुलं पुस्तक वाचण्यास समर्थ आहेत. किड्स आर एबल टू रीड बुक. हा, फंक्शन पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मी रीड बुक. मी तुला उद्या भेटण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू मीट यू टुमॉरो. सिक्वेन्स पहा बरोबर आहे का? आय एम एबल टू मीट यू टुमॉरो. तो ही समस्या सोडवण्यास समर्थ आहे. ही इज, झालं होतं ना विषय. ही इज एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके. आम्ही सत्य सांगण्यास समर्थ आहोत. वी आर एबल टू टेल द ट्रूथ. वी आर एबल टू टेल द ट्रूथ. ती इंग्रजी बोलण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू स्पीक इंग्लिश. शी इज एबल टू स्पीक इंग्लिश. तू ही जबाबदारी स्वीकारण्यास समर्थ आहेस. यू आर एबल टू accept the responsibility. स्वीकारणे म्हणजे accept. You are able to accept the responsibility. ओके, क्लिअर? जमलं सगळ्यांना? बरोबर आले? बरोबर आलं का? क्लिअर आहे? समजलं सगळ्यांना? काही करेक्शन्स, काही परत सांगायचं वगैरे असेल तर प्लीज लेट मी नो. तर हे काय झाले, हे सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, असर्टिव्ह सेंटेन्सेस ऍक्च्युली बोलतात यांना. नॉर्मल सेंटेन्सेस झाले. कोणीतरी काहीतरी करण्यास समर्थ आहे. पण यु नो व्हॉट, आपण ह्यांचं निगेशन्स पण करू शकतो. वी कॅन ऑल्सो मेक द निगेशन्स ऑफ द सेम. सेम ह्यांचे आपण निगेशन्स पण करू शकतो. हाऊ कॅन वी मेक द निगेटिव्ह सेंटेन्सेस? आपण ह्यांचे निगेटिव्ह कसे करू शकतो? हिअर आय विल लेट यू नो. आता पहा, करता काहीतरी करण्यास समर्थ आहे. somebody इज एबल टू डू समथिंग. तर आपण काय करणार आहे आता? समर्थ नाहीये किंवा समर्थच नाही, ह्याचं अपोजिट होतं असमर्थ आहे. बरोबर आहे? एम आय राईट? समर्थचं अपोजिट समर्थ नाही, हे तर आहेच, पण असमर्थ आहे हे बरोबर आहे का? आपण असमर्थ आहे करू शकतो. जसं मी काम पूर्ण करण्यास असमर्थ आहे. मी काम पूर्ण करण्यास असमर्थ आहे. बरोबर. मग
समर्थ असणे म्हणजे एबल टू. समर्थ असमर्थ आहे म्हणजे नॉट एबल, है ना. बट नॉट एबललाच इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो अनएबल. व्हॉट कॅन वी से? अनएबल. सो जेव्हा एबल टूच निगेशन येतं, वी कॅन सिम्पली यूज अनएबल. जसं मी काम पूर्ण करण्यास असमर्थ आहे, आय एम एबल ऐवजी घ्यायचं अनएबल. I am unable to finish the work. Getting? एकच मिनिट, मी हिचा फोटो नाही काढलेला आहे शाळेत. मला एकदा फोटो चेक करते फोटो. हा येस. तर याच आहे ना, असमर्थ करायचं. मी हे काम पूर्ण करण्यास असमर्थ आहे, तर काय होणार? आय एम अनएबल टू फिनिश द वर्क. राईट? ओके. तो हा धडा समजून घेण्यास असमर्थ आहे. तो हा धडा समजून घेण्यास असमर्थ आहे. मग ही इज पुढे काय करायचं आपल्याला? ही इज असमर्थ आहे, अनएबल. ही इज अनएबल टू अंडरस्टँड दिस लेसन. ही इज अनएबल टू अंडरस्टँड दिस लेसन. ती आता तुला मदत करण्यास समर्थ आहे. शी इज. शी इज पुढे काय करणार? अनएबल. शी इज अनएबल टू हेल्प यू नाव. राईट? ती आता तुला मदत करण्यास असमर्थ आहे. शी इज अनएबल टू हेल्प यू नाव. नॉट एबल म्हणण्यापेक्षा अनएबल म्हणू, दॅट इज मोर इम्प्रेसिव्ह. तू ऑफिस सांभाळण्यास असमर्थ आहेस. तू ऑफिस सांभाळण्यास असमर्थ आहेस. मग यू आर पुढे काय करायचं? unable. You are unable to manage office. You are unable to manage office. माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो, असं पण वाक्य येतं. हा, तर असं जरी आलं ना तरी पण तुम्ही त्या एबल टू टाकू शकता. असं नाहीये की इथे समर्थ आहे असंच यायला पाहिजे. आपली भाषा आहे, आपण कसं बोलतो, ती त्याला हे जमतं करायला, तो हे करू शकतो, आपण असं म्हणतो, तो समर्थ आहे असं म्हणतो. सो दिस इज द पेपर पॅटर्न दाखवतो. माझा भाऊ ही समस्या सोडवू शकतो किंवा सोडवू शकत नाही किंवा सोडवण्यास असमर्थ आहे, असंच देते. कन्फ्युजन होणार. सोडवण्यास असमर्थ आहे. तर काय करायचं मग आता आपल्याला? अनेबल. माय ब्रदर इज अनएबल. राईट? माय ब्रदर इज अनएबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. माय ब्रदर इज अनएबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आलं लक्षात? Did you understand everybody? In this way, अशा प्रकारे, this is how we can actually make sentences in English. I will also capture. आता तुम्हाला I will tell you how are you going to practice. तुम्ही कसा सराव करायचा. प्रत्येक सेंटेन्स आता होमवर्क मध्ये मी तुम्हाला काय सेंटेन्स दिलं होतं पहा. There was the first sentence. I will clean it up. Then we will let you know about it. See, how are you going to practice on it? जसं होमवर्क मध्ये फर्स्ट, व्हॉट इज द फर्स्ट सेंटेन्स आय हॅव गिवन, की मी आज हे काम करण्यास समर्थ आहे. तर इंग्लिश मध्ये कसं झालं? आय एम एबल टू फिनिश वर्क किंवा आय एम एबल टू फिनिश दिस वर्क, व्हॉट एव्हर. ओके. मग आता तुम्ही काय करायचं? हे वाक्य घ्यायचं, हे वाक्य टिपायचं आय मध्ये. जसं मी हे काम करण्यास समर्थ आहे, आय एम एबल टू फिनिश वर्क, पूर्ण करण्यास. मग तो घ्यायचं, तो हे काम पूर्ण करण्यास समर्थ आहे, ही इज एबल टू फिनिश द वर्क. पुढे ते घ्यायचं, ती हे काम पूर्ण करण्यास समर्थ आहे, शी इज एबल टू फिनिश द वर्क. पुढे वी घ्यायचं, आम्ही हे काम पूर्ण करण्यास समर्थ आहोत, वी आर एबल टू फिनिश द वर्क. पुढे यू घ्यायचं, तू हे काम पूर्ण करण्यास समर्थ आहेस, यू आर एबल टू फिनिश द वर्क. देन इज दे.
ते हे काम पूर्ण करण्यास समर्थ आहेत. दे आर एबल टू फिनिश द वर्क. असं प्रत्येक जेवढे होईल तेवढ्या, ते 20 वाक्य आहेत तुमचं, ते 5 झाले तर 5 सेंटेन्सेस एवढ्या फॉर्म्स मध्ये फिरवा. 10 झाले तर 10 फिरवा. 15 झाले तर 15 फिरवा. पण ती प्रॅक्टिस ओरली करायची, लिहायचं नाही, हे लिहायला नाही सांगते, पण बोलायचं. फोन समोर घेतला, आता काय सेंटेन्स आहे, समजा आम्ही हा निर्णय घेण्यास समर्थ आहोत. सो आधी आय घेऊ, मी हा निर्णय घेण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू टेक दिस डिसिजन. तो हा निर्णय घेण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू टेक दिस डिसिजन. ती हा निर्णय घेण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू टेक द डिसिजन. आम्ही निर्णय घेण्यास समर्थ आहोत. वी आर एबल टू टेक डिसिजन. तू निर्णय घेण्यास समर्थ आहेस. यू आर एबल टू टेक डिसिजन. ते समर्थ आहेत. दे आर एबल. असं करायचं. सेंटेन्सेस जमतील तेवढे फिरवा आणि थोडंसं असं ओरली प्रॅक्टिस करा. पुढे सेंटेन्सेस मी तुम्हाला अजून व्हॉट्सअपला पाठवेन. ठीक आहे, डन. विल स्टॉप हिअर ओनली ॲज इट इज थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. थँक यू सो मच एव्हरीबडी. प्रॅक्टिस वेल. हॅपी लर्निंग टू यू ऑल.